राज्यातील सरकारी कर्मचारी संघटनेची मंत्रालयातील मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे। तसेच पुढील महिन्यात पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे। लवकरच सर्व मागण्या पूर्ण करण्याकरता खरं तर प्रयत्न करू असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय। सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। या बैठकीमध्ये मागण्यांसंदर्भात काय चर्चा झाली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आहेत। सर, खरं तर ही बैठक पार पडली आहे। प्रमुख आपण ज्या मागण्या होत्या त्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत, काय आश्वासन दिलं गेलं आणि कोण कोण या संपूर्ण बैठकीला उपस्थित होतं? आज प्रथम मी मनापासून त्यांचे आभार मानेल माननीय मुख्य सचिव साहेबांचे आणि शासनाचे, की दिलेला शब्द त्यांनी सांगितलं की मी 3 महिन्याला मीटिंग देईल आणि दिले। आणि आज आमची 20 मागण्या होती। 20 मागण्यावर प्रत्येक याच्यावर चर्चा झाली। चर्चेतून अनेक प्रश्न निकाली लागतील। पहिला प्रश्न, मी शासनाचा मनापासून आभार मानेल क्योंकि 2 महिन्यापूर्वी गुप्ता साहेब म्हणजे फायनान्स सेक्रेटरी साहेबांना मी चर्चेला गेल्यानंतर तर आम्ही सांगितलं की साहेब DA कधी मिळणार। आज ते विषय निघाल्यानंतर तिथले त्यांचे उपसचिव होते, त्यांनी सांगितलं की बाबा फाईल CS साहेबाकडे ठेवलेली आहे, तुम्हाला 4 दिवसामध्ये तुमचा DA तुम्हाला मिळेल। त्या DA दिल्याबद्दल त्याचा मनापासून मी आभार मानेल। आणि मीटिंगमध्ये निश्चितपणे माननीय मुख्य सचिव साहेबांनी सांगितलं आपण पुढच्या महिन्यात पुन्हा भेटू आणि आता तुम्ही जे जे केलं आहे त्याच्यातून काय आउटपुट निघेल ते तुमच्या समोर ठेवू असं मला आश्वासन दिलं आणि दिलेला शब्द ते पूर्ण करतात शासन आणि मुख्य सचिव, आम्हाला खात्री आहे आणि मी दिल्याबद्दलच्या मनापासून आभार मानतो। तर आपण पाहू शकतो की खरं तर पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे। मुख्य सचिवालयांसोबत सकारात्मक चर्चा ही झाल्याची माहिती समोर येते। मात्र ज्या मागण्या समोर येतात त्या म्हणजे 20 मागण्यांसाठी आता सरकार कशा पद्धतीने सकारात्मक भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।